नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासाला GFC या विषयातील प्रकल्प सूत्रीकरण या प्रकरणातील समविच्छेदन बिंदू विश्लेषण हा घटक पाहतो. जे समविच्छेदन बिंदू म्हणजेच स्थिर परिव्यय आणि चल परिव्यय यावरती जो होणारा खर्च आहे, तर त्याची सीमारेषा दर्शवणारा बिंदू त्याला आपण समविच्छेदन बिंदू असं म्हणतो. म्हणजे स्थिर परिव्यय काय आपण पाहिलेला आहे. स्थिर परिव्यय म्हणजे उत्पादन चालू असो किंवा नसो, आपल्या कारखान्यामध्ये आपल्या उद्योगामध्ये ज्या गोष्टीवरती आपल्याला खर्च करावा लागतो तर त्याला स्थिर परिव्यय असं म्हणतो आपण. आणि चल परिव्यय म्हणजे काय, तर उत्पादन प्रक्रिया ज्यावेळेस सुरू करतो आपण, जे उत्पादन घेण्यासाठी जेवढा खर्च होतो तो सर्व खर्च चल परिव्यय या घटकामध्ये मोडतो. त्याची उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर समविच्छेदन बिंदू म्हणजे काय त्याची व्याख्या आपण बघितलेली आहे आणि समविच्छेदन बिंदू विश्लेषण आलेख याची सुद्धा ओझरती चर्चा आपण केलेली आहे. तर मित्रांनो, आकृतीमध्ये दर्शविलेलं आहे. तर सुरुवातीला खालच्या बाजूला स्थिर परिव्यय दर्शवलेला आहे आणि वरच्या बाजूला जी रेषा आहे ती एकूण परिव्यय दर्शवलेला आहे. म्हणजेच अक्ष अक्षावरती विक्री आहे आणि अय अक्षावरती उत्पन्न व परिव्यय रुपयामध्ये दर्शवलेलं आहे. तर निश्चितच या ठिकाणी एकूण विक्री जी आहे मित्रांनो ती वरच्या बाजूला आहे आणि जे एकूणच स्थिर परिव्यय या बिंदूपासून विक्री दर्शविलेली आहे आणि ज्या बिंदूला या ठिकाणी तिथं छेदलं जातं त्याला समविच्छेदन बिंदू असं म्हटलेलं आहे. इथं दर्शविलेलं आहे. जे वरच्या बाजूला लाभ आहे उजव्या बाजूला आणि खालच्या बाजूला हानी दर्शविलेली आहे. जे एकूणच या आलेखामध्ये अक्ष ही आधार रेषा असून त्यावरती विक्री परिणाम दर्शविलेले आहेत. जी विक्री किती झालेली आहे हे अक्ष अक्षावरती दर्शविलेलं आहे. तसंच अ या उभ्या रेषेवर खर्च व उत्पन्नाची राशी दर्शविलेली आहे. जे एकूण खर्च किती झालेला आहे ते उत्पादन घेण्यासाठी आणि उत्पादनाचं प्रमाण किती आहे हे अ आणि य या अक्षावरती दर्शविलेलं आहे. पुढे अक्ष बाजूवरील 0 बिंदूपासून कर्ण स्वरूपात विक्रीची राशी दर्शविलेली आहे. दिसते आहे या ठिकाणी अक्ष अक्षावरती 0 बिंदूपासून वरती विक्री राशी दर्शविलेली आहे आणि खालच्या बाजूला निश्चितच हानी दर्शवलेली दिसून येते. एकूणच परिव्ययाची रेषा विक्री रेषेला ज्या बिंदूमध्ये छेदते तो म्हणजे समविच्छेदन बिंदू. परिव्यय म्हणजे जो खर्च आहे तर तो विक्री या रेषेवरती ज्या बिंदूवरती छेदलेला आहे त्याला समविच्छेदन बिंदू असं म्हटलेलं आहे. समविच्छेदन बिंदूपासून अक्ष व अय रेषेवर लंब टाकल्यास समविच्छेदन बिंदू विक्री रुपयात व एककात निश्चित होतो. समविच्छेदन बिंदूवर लाभ किंवा हानी ही शून्य असते. जे आपण पाहिले समविच्छेदन म्हणजेच काय, ज्या ठिकाणी विक्री आणि खर्च हा समान असतो त्याला समविच्छेदन बिंदू म्हणतो आपण. जे अशी आपल्या त्या उद्योगाची व्यवसायाची स्थिती दर्शवणारा तो बिंदू आहे की ज्या ठिकाणी आपण जेवढा खर्च केलेला आहे तेवढाच लाभ आपल्याला मिळतो. म्हणून त्याला समविच्छेदन बिंदू असं म्हटलेलं आहे. समविच्छेदन बिंदूवर ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल, समविच्छेदन बिंदूवरती लाभ किंवा हानी ही टिंबटिंब असते, तर उत्तर त्या ठिकाणी 0 लिहिणं अपेक्षित आहे. कारण नावच आहे समविच्छेदन बिंदू. ज्या ठिकाणी विक्री जेवढी आहे तेवढाच लाभ आपल्याला मिळतो म्हणून तो समविच्छेदन बिंदू ठरतो. यापेक्षा जास्त विक्री अपेक्षित असल्यास लाभ व कमी अपेक्षित असल्यास हानी होऊ शकते. म्हणजे विक्री जेवढी अधिक असेल तेवढा आपल्याला लाभ अधिक मिळेल आणि विक्री जेवढी कमी असेल या बिंदूपेक्षा तेवढी आपल्याला हानी झालेली दिसून येईल. जे हेही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लाभाच्या क्षेत्रावरून किती लाभ घ्यावा हे निश्चित करता येते. किती विक्री वाढल्यास किती उत्पादनाचा लाभ मिळू शकतो याचा अंदाजसुद्धा आपल्याला समविच्छेदन बिंदूवरून काढता येतो. म्हणून एक उद्योजक म्हणून एक व्यावसायिक म्हणून आपल्याला समविच्छेदन बिंदूची माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून
आपल्याला उत्पादन प्रक्रिया किती वाढवायची आहे, किती उत्पादन प्रक्रिया वाढवली असता किंवा किती उत्पादन केलं असता आपल्याला लाभ किती मिळू शकतो, म्हणजे हे सुद्धा या समविच्छेदन बिंदूवरून आपल्याला लक्षात येतं. किंवा हानी झाली असेल मित्रांनो, हानी किती झालेली आहे, मग ती हानी कमी करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत, हे सुद्धा आपल्याला या समविच्छेदन बिंदूवरून लक्षात येण्यासाठी मदत होते. म्हणून एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून आपल्याला समविच्छेदन बिंदू आलेख काढता आला पाहिजे, त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, समविच्छेदन बिंदूवर पुढील घटकांचा परिणाम दिसून येतो. ते काही घटक दिलेले आहेत, जसं विक्री उत्पादनात वाढ होते, जे निश्चितच समविच्छेदन बिंदू कमी होईल व लाभाचे प्रमाण वाढेल. कधी? जर आपण विक्री वाढविली तर. जे आपल्या लक्षात येतं त्या ठिकाणी समविच्छेदन बिंदू आहे किंवा तो समान आहे, जेवढा खर्च केला तेवढं उत्पादन मिळतं, आपल्याला उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. म्हणजेच एकूण उत्पादन वाढवून विक्री वाढवणं सुद्धा आवश्यक आहे, जेणेकरून समविच्छेदन बिंदू कमी करता येईल आणि लाभाचं प्रमाण वाढेल. म्हणजे निश्चितच हे समविच्छेदन बिंदूवरून आपल्याला लक्षात येण्यासाठी मदत होते. त्यानंतर दुसरी गोष्ट किंवा दुसरा परिणाम आहे तो म्हणजे स्थिर खर्चामध्ये वाढ होते. जे समविच्छेदन बिंदू वाढत जाईल तशी हानी होते, म्हणजे स्थिर घटकावरती अधिक खर्च करावा लागतो आपल्याला. समविच्छेदन वाढत गेला म्हणजे काय, एकूण खर्च वाढला आणि लाभाचं प्रमाण मात्र कमी झालं. जे या ठिकाणी आपल्याला हानी किंवा ही जी स्थिती आहे आपल्या व्यवसायाची, ती हानी दर्शवणारी स्थिती आहे. जे हे सुद्धा आपल्याला या समविच्छेदन बिंदूवरून लक्षात येतं, किंवा या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे हे सुद्धा आपल्याला समविच्छेदन बिंदूवरून लक्षात येतं. तसंच तिसरा परिणाम आहे तो म्हणजे बदलणाऱ्या, म्हणजे चल घटकामध्ये किंवा त्या चल गोष्टीमध्ये होणारा जो खर्च आहे त्याच्यामध्ये घट होणं, हे सुद्धा आपल्याला समविच्छेदन बिंदूवरून लक्षात येण्यासाठी मदत होते. म्हणजेच समविच्छेदन बिंदू कमी होईल व लाभाचं प्रमाण वाढेल. या उलट आपण वरची प्रक्रिया बघितलेली आहे, जेवढा समविच्छेदन बिंदू वाढेल तेवढं लाभाचं प्रमाण काय होईल तर कमी होईल. आणि या उलट समविच्छेदन बिंदू जेवढा खाली खाली येईल, कमी कमी होईल, तेवढं लाभाचं प्रमाण वाढत जातं. जशा 3 गोष्टी आपल्याला समविच्छेदन बिंदूवरून लक्षात येतात किंवा समविच्छेदन बिंदूचा या 3 बाबतीत परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मित्रांनो, समविच्छेदन बिंदूचं महत्त्व आणि फायदे आपण विचारात घेणार आहोत. निश्चितच आपल्याला ढोबळमानानं सुद्धा लक्षात येतं की समविच्छेदन बिंदू कुठल्याही उद्योगासाठी, कुठल्याही व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्याच्याशिवाय आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाची स्थिती लक्षात येत नाही. नुसताच आपण खर्च करत गेलो, उत्पादन वाढवत गेलो, विक्री करत गेलो, मात्र याचं कुठंतरी कॅल्क्युलेशन होणं गरजेचं आहे. एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून आपल्याला जो काही आपण पैनापै इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या सर्व गोष्टीचा योग्य पद्धतीनं वापर होतोय का किंवा नाही, मग होत असेल तर आणखीन लाभ कसा वाढवला पाहिजे, किंवा होत नसेल तर आपण तो लाभ वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, किंवा त्याची जी कारणं आहेत त्या कारणांची आपण मीमांसा करणं आवश्यक आहे आणि योग्य ते पर्याय आपल्याला निवडता येणं गरजेचं आहे. म्हणून समविच्छेदन बिंदूचे फायदे एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून खूप आहेत असं आपल्याला म्हणता येईल. पहिला फायदा आहे मित्रांनो तो म्हणजे लाभदायक पर्यायाची निवड करण्यासाठी समविच्छेदन बिंदूचा उपयोग होतो. बरोबर आहे, जे लाभ कुठल्या गोष्टीतून मिळणार आहे, आपल्याला आणखीन किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, किती इन्व्हेस्टमेंट केली असता लाभाचं प्रमाण किती वाढेल, किंवा उत्पादन प्रक्रिया आपण कुठली राबवायची आहे, किंवा बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप खर्च करतो, मात्र या खूप केलेल्या खर्चाचे जे रिटर्न्स आहेत आपल्याला तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीत. उदाहरणार्थ तुम्हाला पाठीमागेही सांगितलेलं आहे, जेव्हा 5 मजूर दिवसभरामध्ये जे अपेक्षित काम आहे तेवढं जर करत असतील आणि तिथं जर आपण समजा आणखीन 2 मजूर लावले तर काम तेवढंच होत असेल, तर विनाकारण त्या 2 मजुरावरती आपला खर्च झाला असं म्हणता येईल. का रिटर्न्स तेवढेच मिळत असतील, म्हणजे वेळ तर तेवढाच गेला, खर्च वाढला आणि काम तर तेवढंच झालं, म्हणजे याचा उपयोग नाही. म्हणून एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाचा समविच्छेदन बिंदू लक्षात घेणं, तो काढणं, त्याचा अभ्यास करता येणं आवश्यक आहे.
म्हणून म्हणता येईल की लाभदायक पर्यायाची निवड या समविच्छेदन बिंदूमुळे आपल्याला करता येते. आपण पाठीमागेही पाहिलेले एक उद्योजक म्हटल्यानंतर आपल्याकडे पर्याय असणं गरजेचं आहे. हा पर्याय, हा नाही तर दुसरा, दुसरा नाही तिसरा, जसे अनेक पर्याय आपल्याजवळ असणं किंवा तसं नियोजन आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. म्हणून या पर्यायाचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेण्यासाठी समविच्छेदन बिंदू महत्त्वाचा असतो. आपल्याला माहिती आहे, छोटंसं उदाहरण सांगता येईल या ठिकाणी. समजा खूप पाऊस पडला, आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे. मग ते एखाद्या गावाला जाताना जर एखाद्या रोडवरती पूर आला असेल, समजा झाडं उन्मळून पडली असतील, तर आपण काय करतो, गावाला तर जायचेच, म्हणजे दुसरा पर्याय निवडतो मित्रांनो आपण. आणि तो पर्याय निवडताना काय विचारात घेतो, बाबा तो पर्याय निवडताना खर्च किती होणार आहे, तो पर्याय निवडताना आपल्याला वेळ किती लागणार आहे, किंवा त्या गावाला जायचे म्हटल्यानंतर तो रस्ता कसा आहे, पेट्रोल किती लागणार आहे, त्या ठिकाणी वेळ किती लागणार आहे, आणि ते काम आपलं वेळेवर होणार आहे का त्या गावाला जाऊन. जसे अनेक पर्याय आपण विचारात घेऊन त्या मार्गाची निवड करत असतो. जे त्याच पद्धतीनं या समविच्छेदन बिंदूवरून सुद्धा उत्पादन प्रक्रिया अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आपले कुठले पर्याय योग्य आहेत, पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 3 यापैकी आपण कुठली निवड करू शकतो. आपण पाठीमागं सुद्धा सॉर्ट विश्लेषण पाहिलेलं आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण कमकुवत बाजू किंवा जमेच्या बाजू विचारात घेतो आपण, किंवा कार्यजल विश्लेषणही पाहिलेलं आहे. जे कुठलाही उद्योग, कुठलाही व्यवसाय म्हटल्यानंतर जे आपल्याला वेगवेगळी कामं करावी लागतात, तर त्या वेगवेगळ्या कामांना सुद्धा आपल्याला प्राधान्यक्रम देता आला पाहिजे. बाबा अगोदर निकडीचं काम कुठलं आहे, किंवा कुठलं काम आपण पेंडिंग ठेवू शकतो, उद्या परवा करू शकतो. जसे निश्चितच त्या कामांना प्राधान्यक्रमसुद्धा आपल्याला देता आला पाहिजे. म्हणजे अशा अनेक गोष्टींचा उलगडा आपल्याला या समविच्छेदन बिंदूवरून करता येतो. म्हणून समविच्छेदन बिंदू फायद्याचा आहे, किंवा त्याचं महत्त्व एक उद्योजक, एक व्यावसायिक म्हणून अनन्यसाधारण आहे असं म्हणता येईल. त्यानंतर दुसरा फायदा आहे मित्रांनो, किंवा दुसरं महत्त्व आहे, ते म्हणजे बऱ्याच वेळा स्थिर व चल परिवेग कमी जास्त होतात. अशा वेळी व्यवसायाच्या लाभक्षमतेस कोणता बदल होईल किंवा तो कमी होणार नाही याचा अंदाज समविच्छेदन बिंदूमुळे कळू शकतो, आणि आपल्याला अंतिम निर्णय घेता येतात. म्हणजेच आपण जो खर्च करतो उद्योग व्यवसायावरती, काही खर्च हा चल परिव्ययावरती करतो, काही खर्च हा स्थिर परिव्ययावरती करतो. म्हणजेच हा खर्च करण्यासाठी जो मार्ग आहे, किंवा हा खर्च करण्यासाठीचे निर्णय घेण्यासाठी समविच्छेदन बिंदू महत्त्वाचा आहे. नुसताच आपण स्थिर परिव्ययावरती खर्च करत गेलो त्याचा उपयोग नाही मित्रांनो. कारण त्या स्थिर गोष्टी आहेत. उत्पादन प्रक्रिया जर सुरू केली नसेल आणि बाकीच गोष्टीवरती जर आपण खर्च करत असू, तर त्या खर्चाचे रिटर्न्स आपल्याला योग्य पद्धतीने योग्य वेळेमध्ये मिळणार नाहीत. म्हणून आपण चल परिव्यय आणि स्थिर परिव्यय याच्यावरती जो खर्च करतोय त्याची योग्य पद्धतीने सांगड जर आपल्याला घालायची असेल, तर या ठिकाणी समविच्छेदन बिंदू लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून समविच्छेदन बिंदूचं महत्त्व आहे किंवा फायदे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच खर्च कमी जास्त जो आपल्याला करायचा आहे तो समविच्छेदन बिंदूवरून आपल्याला लक्षात येतो. आपल्या लक्षात येतं बाबा आता चलपरिव्ययावरती आपल्याला खर्च करावा लागणार आहे, किंवा चलपरिव्ययावरील खर्च कमी करावा लागणार आहे, किंवा स्थिर परिव्ययावरती आणखीन खर्च वाढवावा लागणार आहे, किंवा स्थिर परिव्ययावरील खर्च आपल्याला कमी करावा लागणार आहे. अशा गोष्टीची जाणकारी किंवा अशा गोष्टीची माहिती या समविच्छेदन बिंदूवरून आपल्याला लक्षात येते. म्हणून समविच्छेदन बिंदूचं महत्त्व आहे किंवा समविच्छेदन बिंदूचे फायदे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा फायदा आहे मित्रांनो, तो म्हणजे निरनिराळ्या पातळीवर होणाऱ्या विक्रिय राशीवर कितपत लाभ होऊ शकतो याचे गणन समविच्छेदन बिंदूद्वारे करण्यासाठी मदत होते. तसंच विक्रीचे प्रमाण, विक्रीच्या किमतीचं विश्लेषण याचा अभ्यास करून आपल्याला योग्य ते निर्णय या समविच्छेदन बिंदूवरून घेता येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की विक्रय राशी आपण कितपर्यंत वाढवू शकतो. समजा उत्पादन वाढवलेलं आहे, ते वाढवलेल्या उत्पादनाची आपण विक्री किती केली असता किती लाभ मिळतील आपल्याला, हे समविच्छेदन बिंदूवरून लक्षात येतं. जे बाबा उत्पादन एवढं झालेलं आहे, किंवा पाठीमागील सीझनमध्ये किंवा या महिन्यामध्ये विक्री एवढी होती, मग लाभाचं प्रमाण एवढं वाढलं.
मग विक्री किती वाढवली असता आणखीन किती लाभ मिळू शकतो, म्हणजे हे सुद्धा आपल्याला समविच्छेदन बिंदूवरून लक्षात येतं. म्हणजे त्याची जी गणना आहे किंवा याचं जे गणना आहे किंवा याची जी आकडेमोड म्हणूया आपण, किंवा मॅथमॅटिक दृष्ट्या जे काय कॅल्क्युलेशन आहे ते सर्व सूक्ष्मदृष्ट्या या समविच्छेदन बिंदूवरून आपल्याला कळतं. म्हणून समविच्छेदन बिंदूचं महत्त्व आहे किंवा फायदे आहेत. आणि त्या प्रमाणात आपल्याला विक्रीबाबत आणि विक्रीचे निर्णय घेताना त्या वस्तूच्या किमती किती ठेवायच्या या सर्व गोष्टीचा अंदाज आपल्याला घेता येतो. बरेच वेळा आपण पाहतो वस्तूची किंमत ही सुद्धा महत्त्वाची असते. वस्तूची किंमत कमी झाली तर निश्चितच विक्री वाढू शकते आणि निश्चितच विक्री वाढल्यामुळं किंवा ती मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला उत्पादन प्रक्रिया वाढवावी लागते किंवा उत्पादनाची क्षमता, उत्पादनाचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागतं. आणि निश्चितच ते प्रमाण वाढविण्यासाठी आपल्याला चल गोष्टीवरती सुद्धा खर्च करावा लागतो. जशा एकमेकावर आधारित असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, म्हणून आपल्याला म्हणता येईल की ह्या गोष्टी सर्व सुव्यवस्थित होण्यासाठी, विक्री वाढविण्यासाठी, लाभाचं प्रमाण वाढविण्यासाठी समविच्छेदन बिंदू विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे किंवा ते करणं एक उद्योजक म्हणून अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथा फायदा आहे मित्रांनो, तो म्हणजे अपेक्षित लाभासाठी आवश्यक विक्रीचा अंदाज ठरविण्यासाठी समविच्छेदन बिंदूचा उपयोग आहे. म्हणजे अपेक्षित लाभ म्हटलेला आहे मित्रांनो. लाभ म्हणजे काय तर फायदा. आपल्या उद्योगातून आपल्याला जर लाभाचं प्रमाण वाढवायचं असेल, नफ्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर विक्री वाढवावी लागते मित्रांनो. आणि हे जे सूत्र आहे किंवा हे गणित कळण्यासाठी समविच्छेदन बिंदूचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे किंवा समविच्छेदन बिंदू आपल्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीत आपण त्याचं आरेखन केलं पाहिजे, त्याचं विश्लेषण केलं पाहिजे किंवा तो समविच्छेदन बिंदू आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तरच उत्पादन प्रक्रिया वाढविता येईल आणि लाभाचं प्रमाण वाढविता येईल. त्यानंतर समविच्छेदन बिंदूच्या मदतीने कोणत्याही व्यवसायात जास्तीत जास्त नफा आपण प्राप्त करू शकतो. जेव्हा सीमांत खर्च हे सीमांत उत्पादना इतका असतो तेव्हाच व्यवसायाला जास्तीत जास्त नफा प्राप्त होतो. समविच्छेदन बिंदू नेमके हेच स्पष्ट करीत असल्याने सर्वोत्तम फायदे मिळण्यासाठी हे एक उपयुक्त तंत्रज्ञान आहे. म्हणजेच जास्त नफा प्राप्त होण्यासाठी मित्रांनो समविच्छेदन बिंदू विश्लेषण करता येणं गरजेचं आहे. जे सीमांत खर्च म्हटलेला आहे, ज्या अधिक आपण किती खर्च केला असता आपल्याला अधिकाधिक लाभ किती मिळू शकतो याची सीमा दर्शवणारी रेषा, ज्यालाच आपण सीमांत रेषा असं म्हणतो. उदाहरणार्थ सांगता येईल आपल्याला की जास्तीत जास्त किती खर्च केला असता जास्तीत जास्त किती लाभ मिळू शकतो आपल्याला, ती म्हणजे सीमांत रेषा खर्चाची आणि लाभाची. मात्र बरेच वेळा असं होतं आपण खूप जर खर्च करत गेलो त्या सीमांत रेषेपेक्षा जास्त, परंतु त्या खर्चा प्रमाणात आपल्याला त्याचे रिटर्न्स मिळत नाहीत. जी कुठंतरी अशी रेषा येते की ज्या रेषेवरती आपला सीमांत खर्च आणि सीमांत लाभ या ठिकाणी समान असतो आणि त्याच्या पुढं मात्र आपण जेव्हा खर्च वाढवत जातो त्या वाढवलेल्या खर्चाच्या प्रमाणात आपल्याला तेवढा लाभ मिळत नाही. जे हे सुद्धा आपल्याला या समविच्छेदन बिंदूवरून लक्षात येतं. म्हणून आपण कितीही खर्च करत जायचा नाही किंवा त्या खर्चावरती आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि हे लक्षात येण्यासाठी समविच्छेदन बिंदू महत्त्वाचा आहे. छोटंसं उदाहरण सांगता येईल मित्रांनो आपल्याला. समजा एखादा पदार्थ आपल्याला आवडतोय, मग तो पदार्थ जर आपण एक त्याचे नग खात गेलो तर अशी एक अवस्था येते किंवा अशी स्टेज येते आपल्याला की तो पदार्थ पुढं आपल्याला तो आवडत नाही. समजा आपल्याकडं लाडू आहे, समजा 5 लाडू आपण खातोय, त्या 5व्या लाडूपासून आपल्याला काय म्हणूया जेवढी भूक भागली जाते किंवा जेवढी आपली अपेक्षा पूर्ण होते तर त्या ठिकाणी ती समसीमांत रेषा आहे असं म्हणता येईल. जेव्हा 6वा लाडू आपण खातो त्यावेळेस त्या लाडूपासून आपल्याला आनंद मिळत नाही किंवा तो 6वा लाडू आपण बळच खातो, म्हणजे त्याचे जे रिटर्न्स आपल्याला आवश्यक असतात ते मिळत नाहीत.
जे कुठंतरी उद्योग व्यवसायाची सुद्धा अशी स्थिती असते मित्रांनो, आपण इन्व्हेस्टमेंट करतो, मात्र ती जी गुंतवणूक केलेली आहे त्याच्यातून मिळणाऱ्या लाभाच्या प्रमाण कुठंतरी त्या ठिकाणी त्याची सीमांत रेषा असते. त्याच्या पुढं जर आपण गुंतवणूक अधिक करत गेलो तर केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणात पुढं लाभ आपल्याला तेवढा मिळत नाही. त्याला पठार रेषा असंही म्हटलं जातं बघा सायकोलॉजिकल संज्ञेमध्ये. जे त्या पद्धतीनं ह्या उद्योग व्यवसायाची सुद्धा कंडिशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि ते समविच्छेदन बिंदूद्वारे आपल्या लक्षात येतं. त्याच पद्धतीने बाजारपेठेतील तेजी मंदीच्या दुष्परिणामापासून आपला व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी समविच्छेदन बिंदू विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. आता कुठलाही उद्योग, कुठलाही व्यवसाय म्हटल्यानंतर तेजी मंदी असते. जे तेजी मंदी लक्षात येण्यासाठी समविच्छेदन बिंदू विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. समजा आपण इन्व्हेस्टमेंट करत गेलो, स्थिर परिव्यय, चल परिव्यय याच्यामध्ये जर खूप गुंतवणूक करत गेलो आणि जर स्लॅक सीझन असेल, मंदी जर असेल, शासकीय ध्येयधोरणं जर आपल्या उद्योग व्यवसायाला अनुकूल नसतील तर मात्र त्या केलेल्या गुंतवणुकीचा काहीही फायदा होत नाही. समजा शासनानं कांदा उत्पादन जे झालेलं आहे त्याची निर्यात जर थांबविली किंवा कांदा निर्यातीसाठी ध्येयधोरणं जर प्रतिकूल केली, उलट कांदा जर आयात करत असेल शासन, तर आपल्याला त्या कांदा उत्पादन घेण्यावरती किंवा कांद्याची साठवणूक करण्यावरती जो खर्च होतोय, कांदा चाळ बांधण्यासाठी जो खर्च होतोय, तर तो मित्रांनो विनाकारण वेस्ट जाणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी आपल्या उद्योग व्यवसायाचा समविच्छेदन बिंदू लक्षात घेणं गरजेचं आहे. जे तेजी मंदीच्या काळामध्ये जर आपल्याला तावून सुलाखून निघायचं असेल, जर सुव्यवस्थितपणे आपला उद्योग टिकवून ठेवायचा असेल तर समविच्छेदन बिंदू विश्लेषण आपल्याला करता येणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या भांडवलाचा योग्य पद्धतीने उपयोग आपल्याला झाला असं म्हणता येईल. मंदी असेल, विनाकारण इन्व्हेस्टमेंट करून उपयोग नाही आहे. त्या स्थितीमध्ये आपला उद्योग आपण स्थिर ठेवणं गरजेचं असतं. मात्र तेजी असेल तर यावेळेस मात्र आपण त्या ठिकाणी अधिकाधिक स्थिर परिव्यय, अधिकाधिक चल परिव्यय याच्यावरती गुंतवणूक करून आणखीन आपल्याला उद्योग व्यवसाय वाढविण्याच्या संधी निर्माण होतात आणि तेवढ्या प्रमाणात आपल्याला त्याचे रिटर्न्स किंवा त्याचे फायदे मिळू शकतात. म्हणजे हे सर्व मित्रांनो आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायाच्या समविच्छेदन बिंदूवरून लक्षात येण्यासाठी मदत होते. म्हणून समविच्छेदन बिंदूचा हा फायदा आहे किंवा हे महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच पद्धतीने विभिन्न स्तरावर उत्पादन घेतल्यास प्रतिनग किती खर्च होईल हे समविच्छेदन बिंदूवरून लक्षात येतं. जे बघा, तर समविच्छेदन बिंदू म्हणजे अशी आपल्या उद्योगाची स्थिती दर्शवणारी रेषा आहे की ज्या स्थितीवरती आपण आपल्या उद्योग व्यवसायाचं सूक्ष्मपणे त्या ठिकाणी ॲनालिसिस केलेलं असतं. समजा एक नग वाढवला आपण, समजा आपण डस्टरचं उत्पादन करतोय, मग त्या आणखीन एक नग वाढवला म्हणजे आणखीन एका नगाचं उत्पादन आपण केलं, तर त्या एका नगाचं उत्पादन करण्यासाठी खर्च किती आला आणि त्याच्यापासून आपल्याला फायदा किती झाला, जे हे थोडक्यात सूक्ष्म असं विश्लेषण या समविच्छेदन बिंदूवरून आपल्याला कळतं. जे प्रतिनग झालेला खर्च आणि प्रतिनग मिळालेले रिटर्न्स किंवा प्रतिनग मिळालेला फायदा हे सर्व या समविच्छेदन बिंदूवरून आपल्याला कळतं किंवा लक्षात येतं. म्हणून आपल्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीत आपण समविच्छेदन बिंदू विश्लेषण करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने व्यावसायिक प्रतिष्ठा म्हटलेला आहे मित्रांनो. जे कुठलाही उद्योजक असो किंवा कुठलीही व्यक्ती असू द्या, त्याला जे प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठीची त्याची धडपड असते. जे दुसऱ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं याच्यासाठी आपला सतत अट्टास असतो. आपलं वागणं असेल, बोलणं असेल. आणि एक उद्योजक म्हटल्यानंतर तर मित्रांनो ह्या गोष्टी आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आपलं व्यक्तिमत्व आपण तसं बनवणं गरजेचं आहे. जे बोलघेवडेपणा असला पाहिजे किंवा ग्राहक जास्त मिळण्यासाठी आपण जे काय आपले व्यावसायिक संबंध असतील, वैयक्तिक संबंध असतील, तर ते सुद्धा सुधारणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी मित्रांनो व्यावसायिक प्रतिष्ठेसाठी महत्त्वाच्या असतात. आणि ही व्यावसायिक प्रतिष्ठासुद्धा समविच्छेदन बिंदूवरून आपल्याला लक्षात येण्यासाठी मदत होते. मित्रांनो, ओळखी जेवढ्या वाढतील उद्योग व्यवसायामध्ये, आपण आपले व्यावसायिक संबंध जेवढे टिकवून ठेवू, तेवढा उद्योग व्यवसाय आपल्याला भरभराटीला नेण्यासाठी मदत होऊ शकते.
आणि एक सामाजिक बांधिलकीसुद्धा कुठंतरी असते आपली, आणि त्यालाच आपण एक सामाजिक प्रतिष्ठा असंही म्हणतो मित्रांनो. मग केवळ नुसतं पैशाच्या पाठीमागं लागून उपयोग नाही. बाबा एवढा खर्च करायचा, एवढे रिटर्न्स मिळवायचे, वर्षाला एवढा फायदा मिळवायचा, बस. जास्तही नाही मित्रांनो, कुठंतरी सामाजिक बांधिलकी, सामाजिक प्रतिष्ठाही आपल्याला मिळणं गरजेचं असतं. केवळ एक उद्योजक म्हणून जन्मला आणि उद्योजक म्हणून मेला याचाही उपयोग नाही. जे कुठंतरी या ठिकाणी सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक ऋणानुबंध आपण जपणं गरजेचं असतं. म्हणून किंवा हे सुद्धा आपल्याला या समविच्छेदन बिंदूवरून लक्षात येतं. मग नुसता फायदाच वाढवायचा नाही मित्रांनो, प्रतिनग किती फायदा मिळाला असंही नाही, तर त्या प्रतिनगापासून समाजाला किती फायदा झाला, त्या प्रतिनगापासून ग्राहकाला समाधान झालं का. नुसतेच नग वाढवून उपयोग नाही, त्या नगांची गुणवत्ता वाढवणं गरजेचं आहे. आपण तयार केलेल्या त्या डस्टरपासून त्या शिक्षकाला काय रिटर्न्स मिळाले, सहजपणे त्याला तो बोर्ड पुसता आला का, तो डस्टर वापरताना त्याला काही त्रास झाला का. बऱ्याच वेळा पाहतो आपण असे डस्टर्स असतात की ते बोर्डवरती फिरवताना त्याचा जो स्पंज आहे तो खालून निघून पडतो, किंवा बरेचसे डस्टर लवकर झिजतात, जे किंवा फ्लेक्झिबल नसतं, ते सॉफ्टपणे आपल्याला वापरता येतं. म्हणजे इथपर्यंत आपण त्या प्रतिनगाचा विचार करणं गरजेचं आहे. जे त्याला प्रतिष्ठा म्हणता येईल मित्रांनो, त्याला सामाजिक बांधिलकी म्हणता येईल. केवळ नुसतं नग वाढवून आणि फायदा वाढवून उपयोग नाही, त्याच्यापासून त्या व्यक्तीला समाधान मिळालं पाहिजे, कारण त्याने 4 पैसे दिलेले असतात. त्या 4 पैशाचे रिटर्न्स त्याला आपल्या उत्पादनापासून मिळणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल की या समविच्छेदन बिंदू म्हणजे असा बिंदू आहे किंवा अशी सीमारेषा आहे आपल्या उद्योगाची, ती आपल्याला आपली प्रतिष्ठा समाजामध्ये किती आहे याचं सुद्धा ॲनालिसिस करायला भाग पाडते, आणि ते मित्रांनो आपण करणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा फायदा आहे मित्रांनो, किंवा पुढचा लाभ आहे तो म्हणजे विभाग बंद करणं किंवा विभाग सुरू करणं, तसंच त्यांच्या लाभाकरित्या आपण बदल करणं किंवा तसे प्रस्ताव स्वीकारणं, सीमा सुरक्षा इत्यादी सर्व गोष्टी या समविच्छेदन बिंदूवरून आपल्याला लक्षात येण्यासाठी मदत होते. बघा, जे मित्रांनो कशाचंही सोंग करता येईल, परंतु पैशाचं सोंग करता येणार नाही. नुसती प्रतिष्ठाही उपयोगीची नाही, त्याच्या जोडीला कुठंतरी आर्थिक बाबतीत कॅल्क्युलेशनसुद्धा होणं गरजेचं आहे. नुसता आपला उद्योग जर लाभाचं प्रमाण विचारात न घेता जर आपण चालू ठेवत असू तर त्याचाही उपयोग नाही, कारण कुठंतरी आपले हात बांधलेले असतात. कुठंतरी ती उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टीवरती खर्च करावा लागतो. मग ही सांगड घालण्यासाठी समविच्छेदन बिंदू महत्त्वाचा असतो. जे कमीत कमी आपल्याला जेवढा खर्च झाला आहे तेवढं तरी उत्पादन मिळालं पाहिजे, किंवा तेवढं तरी आपली इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे तेवढे रिटर्न्स तरी मिळाले पाहिजेत, तरच उद्योग सुरू राहू शकतो मित्रांनो. लाभाचं प्रमाण जर बाजूला ठेवलं तर ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे एकूणच आपल्या उद्योगाच्या बाबतीत तो उद्योग चालू ठेवणं किंवा बंद करणं असे निर्णय समविच्छेदन बिंदूवरून घेता येतात. तसंच लाभकारतेतील बदल म्हटलेला आहे, हे सुद्धा समविच्छेदन बिंदूवरून आपल्याला लक्षात येतात. आता लाभकारकेतील बदल म्हणजे काय, तर लाभामध्ये कसा बदल होतो, चलपरिव्यय स्थिर परिव्यय किती वाढवले असता किती लाभ मिळाला, किंवा ते किती कमी केले असता लाभाचं प्रमाण किती टक्केनं कमी झालं, किंवा खूप खर्च केला, खूप ह्या भांडवलावरती खर्च केला तर त्याचे रिटर्न्स किती प्रमाणात मिळतात. ज्या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस आपल्याला समविच्छेदन बिंदूवरून करता येतं, किंवा तसे निर्णय आपल्याला या समविच्छेदन बिंदूवरून घेता येतात. तसंच एखादा प्रस्ताव स्वीकारणं म्हटलेला आहे मित्रांनो, म्हणजे आपल्या उद्योगाच्या बाबतीत विविध प्रस्ताव आपल्याला स्वीकारावे लागतात. मग ते प्रस्ताव ग्राहकाच्या पातळीवरील असतील, ते प्रस्ताव शासनाच्या पातळीवरील असतील, किंवा ते प्रस्ताव आपल्या वैयक्तिक व्यावसायिक पातळीवरील असतील, असे प्रस्ताव स्वीकारणं आणि ते प्रस्ताव जे आहेत ते सुरू करणं, त्याबाबत निर्णय घेणं इत्यादी सर्व गोष्टी आपल्याला समविच्छेदन बिंदूवरून तसे निर्णय घेण्यासाठी मदत होते. म्हणून समविच्छेदन बिंदूचं हे महत्त्व आहे किंवा असे फायदे आहेत असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने सीमा सुरक्षा म्हटलेला आहे.
म्हणजे कुठलाही उद्योग व्यवसाय म्हटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रोटेक्शन हे फार महत्त्वाचं असतं. तो उद्योग व्यवसाय तेजीमंदीच्या काळामध्ये टिकवून ठेवणं हे फार गरजेचं असतं आणि निश्चितच अशा सुरक्षिततेच्या बाबतीत आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतात. काही गुंतवणुकीतील बराचसा भाग आपल्याला प्रोटेक्शन म्हणून ठेवावा लागतो किंवा बऱ्याच वेळा विमा सुरक्षा कवच असतं, ते आपल्या उद्योगासाठी असेल किंवा त्या उद्योगामध्ये काम करणारे कामगार असतील त्यांच्यासाठी असेल. जशा सीमा सुरक्षा किंवा प्रोटेक्शन हे विविध गोष्टीसाठी असतं आणि असे निर्णय त्या बाबतीत घेण्यासाठी समविच्छेदन बिंदू विश्लेषण आपल्याला करता येणं गरजेचं आहे. आपण पाहतो कुठलाही उद्योग व्यवसाय म्हटल्यानंतर धोके असतात. बऱ्याच वेळा स्फोट होतो कारखान्यामध्ये, बऱ्याच वेळा शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते, बऱ्याच वेळा तयार केलेला माल वाहनामध्ये भरून नेताना अपघात होतो, कुठंतरी माल ट्रक तो चोरीला जातो, कुठंतरी जाळपोळ होते. असे अनेक बाबतीत धोके असतात आणि या धोक्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. त्या धोक्यातून आपल्याला सावरण्यासाठी बराचसा फायद्यातील भाग आपल्याला राखून ठेवावा लागतो. पण आपल्याला म्हणता येईल की अशी सीमा सुरक्षा विचारात घेऊन आपल्याला योग्य ते निर्णय घेण्यासाठी समविच्छेदन बिंदू विश्लेषण करता येणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, लाभाची मर्यादा, लाभाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी सुद्धा समविच्छेदन बिंदू महत्त्वाचा आहे. मग अशीच म्हटलं, लाभ नुसता वाढवत जाणं हे म्हणजे एक व्यावसायिक म्हणून तीही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे असं म्हणता येणार नाही. मग कुठंतरी त्या लाभाच्या प्रमाणाला सीमारेषा आपण ठरविली पाहिजे. जो खूप जर वस्तूची किंमत वाढवत गेलो त्याचा उपयोग नाही मित्रांनो, कारण ग्राहक वळालेला असतो आपल्या वस्तूकडं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला त्या वस्तूची आवड निर्माण होत असते. ती वस्तू तो विकत घेतच असतो, म्हणून कितीही त्या ठिकाणी फायदा मिळवायचा नाही. ही सुद्धा कुठंतरी सामाजिक बांधिलकी आहे. कुठंतरी आपण आपल्या लाभाचं प्रमाण थांबविलं पाहिजे. म्हणून अशा गोष्टीसुद्धा लक्षात येण्यासाठी समविच्छेदन बिंदू महत्त्वाचा आहे. त्याच पद्धतीने आणखीन तोच मुद्दा दिलेला आहे, नफा मिळवण्याचं प्रमाण या ठिकाणी निश्चित करण्यासाठी समविच्छेदन बिंदू महत्त्वाचा आहे. केवळ नफ्याच्या पाठीमागं लागायचं नाही. बहिणाबाई चौधरींनी सुद्धा म्हटलेलं आहे बघा, नको लागू जीवा मतलबा पाटी, हरिताचं देणं आहे दुसऱ्यासाठी. म्हणजे आपण केवळ मतलबाच्या पाठीमागं किंवा नफ्याच्या पाठीमागं न लागता एक व्यावसायिक उद्योजक म्हणून किंवा तो ग्राहक कायम आपल्याकडे येईल, आपल्या वस्तूला त्याची कायम मागणी राहील, जे भविष्यकाळसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्या ग्राहकाशी जोडलेले आपले ऋणानुबंध टिकून राहण्यासाठी केवळ नफ्यावरती आपण लक्ष केंद्रित करायचं नाही. बऱ्याच वेळा मंदीच्या काळामध्ये आपण नफ्याचं प्रमाण कमी करू शकतो, वस्तूची किंमत कमी करूनही ग्राहकाची गरज भागवू शकतो आणि त्या ग्राहकाशी आपण ऋणानुबंध कायम ठेवू शकतो. म्हणून या समविच्छेदन बिंदूवरून नफ्याचं प्रमाण आपण किती ठेवायचं हे सुद्धा लक्षात येण्यासाठी मदत होते. म्हणून समविच्छेदन बिंदू कुठल्याही उद्योजकासाठी किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आज थांबूया. तर आजच्या तासाला आपण समविच्छेदन बिंदू म्हणजे काय, समविच्छेदन बिंदू विश्लेषण आकृतीसह आपण पाहिलेलं आहे. तसंच समविच्छेदन बिंदूवर ज्या गोष्टीचा परिणाम होतो त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तसंच समविच्छेदन बिंदूचे महत्त्व आणि समविच्छेदन बिंदूचे फायदे आपण विचारामध्ये घेतलेले आहेत. तर काही अडचण नसावी, काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकताय. राहिलेला भाग आपण पुढील तासाला घेऊया. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.